तर नमस्कार मित्रांनो. तर आपण आणलेला आहे परत एकदा जुगाड शेतकरी बांधवांसाठी. तर सर्व शेतकरी बांधवांचा एकच प्रॉब्लेम असतो, जो आपण जेव्हा शेतामध्ये पाणी भरतो, स्प्रिंकलर लावतो, ज्या ह्या तुम्ही समोर बघताय या छड्या असतात, या लिकेज करतात कालांतराने. पहिले आपण जेव्हा नवीन घेतो तेव्हा लिकेज नाही करीत, पण कालांतराने जसे जसे आपण डेली यूज करायला लागतो त्या लिकेज होतात. पण तो लिकेज घालवण्यासाठी एक आपण जुगाड लावलेला आहे. कारण जुगाड सापडायची गरज अशी भासली की आपण पण स्प्रिंकलर चालू केलेलं होतं. आपल्या छड्या भरपूर जुन्या झाल्या, 3 ते 4 वर्ष झालेली आहे छड्यांना. त्या लिकेज मारताय. आपण जेव्हा जॉईंट करतो असे स्प्रिंकलरला, त्या लिकेज करतात, त्याच्यातून पाणी निघतं आणि इकडं जे स्प्रिंकलर आहे त्यांना प्रेशर कमी भेटतं. तर भरपूर टाइम आपण हे केल्यानंतर एक जुगाड सापडवला का सर्वांच्या घरी टू व्हीलर मोटरसायकल असतेच. तर आपण जेव्हा गाडीचे टायर ट्यूब चेंज करतो त्याच्यानंतर आपल्याकडे असं एक आपलं जुनं ट्यूब राहतं. आपण दुकानातून वापस ते घेऊन येत असतो घरी. तर तसंच आपल्याकडे पण एक ट्यूब उरलेलं होतं आपल्या गाडींचं. तर आता त्याचं जुगाड असं आहे का, या तुम्हाला जवळ मी दाखवतो. तर मित्रांनो, आता सर्वप्रथम काय करायचं आहे, जो आपला आपण ज्या छड्या जॉईंट करतो ना, त्या जॉईंट करायचा जो इकडला भाग आहे या छडीचा, तो तुम्हाला दिसत असेल. तर या छडीचा काय करायचं माहिती का, जो एवढा जी साईज दिसती तुम्हाला ही ब्लॅक कलरची झालेली, एवढी छडी आपली आतमध्ये जात असते. तर तेवढ्या मापाचं तुम्हाला काय करायचं आहे, एवढं एक टूप राहील ना, त्या टूपाचं एवढं माप घ्यायचं आणि त्याने ना कैची ना कापून घ्यायचं. हे कापून घेतलं, आपण ऑलरेडी कापून ठेवलेलं आहे. तर हे कापल्यानंतर त्याला तोडून घ्यायचं. तोडल्यानंतर त्याला काय करायचंय आपल्याला, जी ही वरली जो भाग आहे, यो भाग आपला छडीमध्ये जाणार राहतो. जेव्हा आपण हे छड्या लावतो तेव्हा आता हे लावल्यानंतर इथं लिकेज होतं आणि ही छडी आपली पाणी कंटिन्यू बाहेर यायला चालू होतं. जेव्हा आपण मोटर चालू केल्यानंतर ही छडी पण बिंगती, तुम्ही बघू शकता. तर त्याच्यासाठीच आपला एक घरगुती आपण जुगाड लावलेला आहे. तुम्ही बघू शकता. त्याला काय करायचं आहे, सर्वप्रथम एवढा भाग कापल्यानंतर त्याला छडी अशी पकडायची. एक माणूस पण करू शकतोय घरी असला तर. त्याला एकदम अशा प्रकारे फिट करायचे रबर. आणि सर्व एक गोष्ट मित्रांनो ध्यानात ठेवा, जेव्हा तुम्ही रबर घ्याल, एकदम जुनं रबर नाही घ्यायचं. कारण हे आपण हे टुपामध्ये हवा नाही राहत, त्याच्यामुळे गाड्या पडलेल्या राहत्या. या गाड्यांवर जेव्हा आपण एकदम त्याला एकदम ताणून जेव्हा आपण याच्यामध्ये फिट करतो तेव्हा ते ह्या घडीवर तुटून जातं. त्याच्यामुळे एकदम नरम आणि नवीन ट्यूब घ्यायचं, जे तुम्ही लेटेस्ट मध्ये चेंज केलेलं असेल ते. आणि ते घेतल्यानंतर मग याला मित्रांनो फिट जोडून द्यायची. हे बघा मित्रांनो, आता जोडली, आता हलू राहिली बघा. आता लावून अशी कडी लावून द्यायची. हे बघा, पहिली कशी छडी भिंगत होती, आता एक 100%, 90% तरी कमी झालेलं आहे. 10% असं समजा आपण फिरतो, पण ही झालेली. ही घरच्या घरी तुम्ही असं करू शकता. आणि त्याच्यानंतर मोटर चालू करायची. जेव्हा पहिल्यांदा आपलं जेवढं प्रेशर चालू असेल लिकेजचं, ते 99% कमी होऊन गेलेलं असेल एकदम. कारण तुम्ही बघू शकता बघा, छडी अजिबात भिंगत नाही, एकदम जाम बसून गेलेली आहे. तर तुम्हाला कसा वाटला आपला घरचा जुगाड, तर आम्हाला कळवा. आणि असेच नवीन नवीन जुगाड बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. मित्रांनो, तुम्ही बघू शकता, आपण पाठीमागे तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीला बघितला असं इथं भरपूर लिकेज करीत होता, पण आपला घरगुती एकदम साधारण जुगाड आपण केलेला आहे. आता तुम्ही बघू शकता सिग्नल चालू झालेलं आहे आपलं एकदम पद्धतशीर, आणि कुठेच लिकेज होत नाही. इथं बघू शकता तुम्ही, एक पण थेंब लिकेज नाही आहे. आणि व्हिडिओच्या सुरुवातीला भरपूर लिकेज होतं, त्या बघा पहिलं पाणी पडलेलं. तर असे जुगाड पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.